नमस्कार मंडळी, आज दिवसभरातली सगळी कामं संपवून लवकर घरी आले. घरी आल्यावर आमच्या बेलाला फिरवून आणलं. दिवसातून 2दा तरी हिला फिरवायला घेऊन जावं लागतं. फिरून आली की मस्त झोपा काढते. आज रात्रीची ट्रेन असल्यामुळे पॅकिंग मी आधीच करून ठेवलं होतं, पण 8:30ची ठाणे ट्रेन पकडायची होती आणि हा मुलगा आता परत बॅग उपसायला सुरुवात करतोय. फायनली पटकन सर्व आवरलं आणि ठाण्याला पोहोचलो. नमस्कार मंडळी, मी अंकिता विथ केजो आणि स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या ब्लॉग मध्ये. अनफॉर्च्युनेटली शुभम आणि जुई आहेत M2 मध्ये आणि आम्ही आहोत B1 मध्ये. त्याच्यामुळे आमची थोडीशी ताटातूट झालेली आहे. सो तुम्हाला ब्लॉगचं टायटल बघून तर नक्कीच कळलं की आम्ही एक्झॅक्टली कुठे चाललोय. ते कम्प्लीट जर्नी आमची कशा पद्धतीची असणार आहे हे तर तुम्हाला ब्लॉग मधून कळेलच. भरपूर लोक येतात. आम्ही ठरवलं होतं की CST वरून ट्रेन पकडायची, पण ठाण्यावरून आम्ही ट्रेन बोर्ड केलेली आहे कारण CST वरून खूपच लवकर सुरू होती. CST वरून जर ट्रेन पकडायची असेल तर आम्हाला घरात खूप लवकर निघावं लागलं असतं. त्यामुळे वी थॉट की आपण ठाण्यावरून ट्रेन पकडू आणि IRCTCच्या ॲपमध्ये ॲक्च्युली तुम्हाला बोर्डिंग डेस्टिनेशन चेंज करता येतं. हे मला माहीत नव्हतं, मला जुईने सांगितलं आणि आम्ही ते चेंज केलं. 10:30 झालेले आहेत. कौस्तुभ आज युजल त्याची बुक घेऊन आला आहे आणि तो बुक वाचत बसणार आहे. आणि लास्ट टाइम आम्ही शेगावची जर्नी केली तेव्हा मी लिटरली माझा LED टॉर्च कॅरी केलेला. आता पण केलं. LED टॉर्च लावून मी बुक वाचत होतो आणि इथे ऑलरेडी LED टॉर्च इनबिल्ट दिलेला आहे. सो बेस्ट. थर्ड AC आणि इथून आम्ही चाललो आहोत M1 M2 मध्ये. काही स्पेशल अरेंजमेंट्स आहेत का त्या ट्रेनमध्ये मला बघायचं आहे. इथला नजारा जरा जास्त चांगला. हो, ऍडजस्ट करून क्रॉस करून आपण चाललो आहोत M1 मध्ये. एवढा जोर काढायला लागला मला, पण इथला ब्राईटनेस एक नंबर आहे आणि इथे खूप भारी वाटतं ऍक्च्युली. म्हणजे थर्ड AC पेक्षा M1 आणि M2 खूप जास्त चांगलं दिसतंय. हॅलो, फायनली शुभम, जुई. खूप लांब आहेत रे तुम्ही आमच्यापासून. कुठून लांबून आले मी इथपर्यंत. बट दिस इज बेटर यार. बट दिस इज रिअली बेटर. हा ना, असं दिसताना थोडे कंजेस्टेड दिसतात पण हे खूप छान वाटतं. काय हो, तिथे पण आहे लाईट्स. हो, आलाय. तो झोपणार नाही, तो बुक्स वाचणार. तसं पण एक खालची एक मिडल. चलो गाईज, बाय बाय. सकाळी भेटूया. मधला डर मला वाटणार नाही, ते लावतो ते आपण सकाळी भेटू. हेच थोडंसं जास्त जड वाटतंय मला, पण ठीक आहे. फायनली आमच्या ट्रेन जर्नीची सुरुवात झालेली आहे. M1 M2 ला विजिट केल्यानंतर आपण आपल्या कोचमध्ये चाललो आहोत B1 मध्ये आणि आता जाऊन झोपणार आहोत मस्तपैकी. सकाळी भेटणार आहोत. थोडा आवाजाचा डिस्टर्बन्स असू शकतं हे मला माहिती आहे, कारण आपण ट्रेनमधून ट्रॅव्हल करतोय. मी पण मस्तपैकी राहते. सो आपण आता सकाळी भेटू. आम्ही सर्वजण ट्रेनमध्ये सेटल झालो. कौस्तुभने बुक वाचायला सुरुवात केली आणि मी झोपायला. अचानक जाग आली तेव्हा नाशिकला पोहोचलो होतो. कौस्तुभ घोडे बेच के सो गया था. क्या बोला तूने? सकाळचा सुंदर नजारा बघण्यासाठी त्याला मी उठवलं. थोड्याच वेळात नांदेड स्टेशन येणार होतं. आय थिंक मॅक्झिमम लोक नांदेडलाच उतरणारी होती. एस्केलेटरचा वापर करून आम्ही वरती चाललोय, पण ऍक्च्युली आम्हाला कुठल्या साईडला बाहेर पडायचे बिलकुल माहिती नाही. जे सगळे लोक चाललेत म्हणून आम्ही त्यांच्या मागून बाहेर पडतोय. कुठे जायचं माहिती आहे का आपल्याला? स्टेशनवरून बाहेर आल्यावर बरेच सारे रिक्षा तुम्हाला दिसतील
गुरुद्वारामध्ये जाण्यासाठी. स्टेशन बाहेर गुरुद्वाराची बस सुद्धा दिसेल, जी तुम्हाला फ्रीमध्ये गुरुद्वाराजवळ सोडते. आम्हाला निघायचं होतं माहूरला जाण्यासाठी. पटकन एक हॉटेल शोधून नाश्ता केला आणि 5 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या बस स्टँडकडे जाण्यासाठी निघालो. बस स्टँडवर तुम्हाला वेळापत्रक दिसेल, यानुसारच इथे या, जेणेकरून तुमचा वेळ जास्त फुकट जाणार नाही. एसटी बस सोडून ऍक्च्युली इथे पर्सनल व्हेकलचा पण ऑप्शन आहे, पण ते भरपूर चार्ज एक्सपेन्सिव्ह आहे. त्यामुळे आम्हाला बऱ्याच लोकांनी सांगितलं की एसटी बसच तुम्ही घ्या, कारण की नॉर्मल गाडी वगैरे जर तुम्ही शेअरिंगमध्ये जरी सो सांगण्याचा मुद्दा असा होता की त्यांनी सांगितलं पर्सनल व्हेकल जर तुम्ही केली तर साधारण 5,000 ते 6,000 रुपये चार्ज करतात, विच इज लाईक आमच्या पूर्ण ट्रिपचा खर्च ते लोक घेऊन टाकणार. सो वी थॉट की आपण अर्धा 1 तास थांबू आणि बसने जाऊ. खूप टाईम नंतर आणि कडी मेहनत नंतर आम्हाला बस मिळालेली आहे. एसटी बस आहे आणि ऑलमोस्ट 11 वाजलेत आणि बसेसचं टायमिंग आहे इथे. एक बस 9:30ची आहे. 9:30ची बस जर तुमची मिस होते तर तुम्हाला 11 वाजताचीच बस इथे मिळणार आहे. सो तुम्हाला ॲटलिस्ट 1.5 तास इथे वेट करावं लागेल. आणि जर नसेल मिळत तर तुम्ही इथून गुरुद्वारामध्ये जाऊ शकता. तिथे तुम्ही 1 ते 1.5 तास स्पेंड करू शकता आणि त्याच्यानंतर मग तुम्ही बस पकडण्यासाठी बस स्टॉपवरती येऊ शकता. सो यू हॅव 2 ऑप्शन्स. एक तर तुम्ही इथे येऊन वेट करा 1-1.5 तास आमच्यासारखा, किंवा तुम्ही गुरुद्वारामध्ये जा, तिथे थोडा टाइम स्पेंड करा आणि त्याच्यानंतर इथे या. फायनली आम्ही बस जर्नीला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्या 3 तासानंतर आम्ही माहूरला पोहोचलो. आणि शुभम तू प्रवास सुरू झाला. वाटेत तिकीट चेक करण्यासाठी TC चढले. एसटी महामंडळाच्या काही नियमांनुसार लेडीजसाठी तिकीट 50% कन्सेशन होतं. म्हणजेच माझे तिकीट 100 रुपये तर कौस्तुभची तिकीट 200 रुपये होती. इथे हे एक चांगलं आहे, कधीही TC येऊन चेकिंग करतात, तर विदाउट तिकीट ट्रॅव्हल करू नका. 4 तास झाले आम्ही ट्रॅव्हल करतोय आणि कमरेची आमच्या वाट लागलेली आहे. आणि मी अजून म्हणजे मी अजून जागेवरून जरा पण नाही हल्ली आहे आणि हल्ल्यानंतर कळणार आहे की काय हालत झाली आहे ती. कारण रस्ते बऱ्यापैकी मध्ये चांगले आहेत, बऱ्यापैकी मध्ये खराब आहेत. अजून इथे पुढे 27 किलोमीटर अजून दाखवतं आणि एसटी मध्ये असल्यामुळे असं आहे ना की प्रत्येक डेपोमध्ये थांबते गाडी. मध्ये कुठल्या गावात थांबलेली रे? हातगाव. आता महागाव मध्ये थांबली आहे आणि याच्यानंतर होपफुली पुढे डायरेक्ट माहूरला थांबेल. सो अजून 27 किलोमीटर म्हणजे अजून अर्धा तास लागणार आहे आम्हाला तिकडे जाण्यासाठी आणि कमरेची फुल वाट लागली आमच्या. फायनली आम्ही 4 तासाच्या खडतर प्रवासानंतर उतरलोय आणि चालत चालत आम्ही जिथे रूम बुक केली होती तिकडे चाललोय. बस लास्ट स्टॉप होता त्याचा माहूरचा बस स्टॉप जो आहे तो त्याचा लास्ट स्टॉप होता. ओके, पण तिथे वाटेत कुठेही न थांबत असल्यामुळे त्यांनी आम्हाला एका टी पॉईंटच्या इथे म्हणजे सर्कलच्या इकडे उतरवलं आणि सांगितलं इथून तुम्ही जे पण तुमचं डेस्टिनेशन आहे तिकडे चालत जा. सध्या तरी आम्ही चालत जाण्यासाठी निघालो तिकडे. हा आमचा रूम. 1200 रुपये देऊन 1 रात्र आम्ही इथे राहणार होतो. A few moments later. 1 वर्ष आधीचे जर तुम्ही आमचा ब्लॉग बघितला असेल ना तर त्यावेळेला आम्ही इथे बाईकने आलो होतो. म्हणजे मुंबई औरंगाबाद आणि औरंगाबादहून डिरेक्टली माहूर अशी आम्ही राईड कंप्लीट केली होती. त्यावेळी आम्ही बाईक राईड नाही केली आणि मी ट्रेनने प्रवास केला आणि इथपर्यंत पोहोचलो. तर आता आम्ही असं प्लॅन केलं आहे की अनुसूया मातेचं मंदिर आता पाहू, त्याच्यानंतर आम्ही दत्तशिखर पाहू आणि दत्तांचं निद्रास्थान आहे ते पाहू. रिक्षाने आम्ही अनुसूया मातेचं मंदिर दत्तशिखर पाहण्यासाठी निघालो. त्याचं अजून काम नाही झालं यार.
रस्त्याचं काम चालू आहे. खालून इथे येण्यासाठी 10-1 मिनिटाचा वेळ लागला. अनुसूया मातेच्या मंदिराच्या पायथ्याशी येऊन पोचलो. अनुसूया मातेच्या मंदिराच्या इथे सध्या तरी आपण आलो आहोत आणि या अशा पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून आपल्याला वरती जायचं आहे. आणि लास्ट टाईमसुद्धा आम्ही इथे आलो होतो, पण बऱ्याच काळोखात आलेलो, त्याच्यामुळे व्यवस्थित आम्हालासुद्धा दर्शन घेता आलं नव्हतं आणि तुम्हालासुद्धा व्लॉगमार्फत दाखवायला जमलं नव्हतं. सो आम्ही ठरवलं की आता जेवढा उजेडात जाता येईल तेवढं आपण जाऊया आणि व्यवस्थितपणे व्लॉग शूट करून तुम्हालासुद्धा आपण दाखवू शकतो की कशा पद्धतीने तुम्ही ट्रॅव्हल करून इथपर्यंत येऊ शकता. 2 दिवसाची एक छोटीशी ट्रिप अशी प्लॅन करताय तर तुम्ही कशा पद्धतीने ट्रॅव्हल केलं पाहिजे किंवा कुठे राहिलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे आणि कोणते कोणते ठिकाणं व्हिजिट केली पाहिजेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आमच्या व्लॉगमधून बघायला मिळतील. सो कंप्लीट व्लॉग बघा, जेणेकरून लेटेस्ट जे काही अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही पण तशा पद्धतीने काहीसं प्लॅनिंग करून इथपर्यंत आरामात ट्रॅव्हल करून येऊ शकता. अतिशय सुंदर दिसतंय. सुरुवातीलाच दिसतं ते अत्री ऋषींचं मंदिर. इथे नमस्कार करून आजूबाजूला फेरफटका मारला. या गडावरून आसपासचा परिसर अगदी सुंदर दिसत होता. इथून पुढे मातेच्या दर्शनासाठी निघालो. त्यावेळी वापरली गेलेली पाण्याची भांडी, जातं आजही आपल्याला इथे पाहायला मिळेल. मंदिरात शूटिंगची परवानगी नाहीये, त्यामुळे मातेचं दर्शन तुम्हाला नाही घडवू शकत. नंतर आम्ही निघालो दत्तशिखर पाहण्यासाठी. दत्तांचं अतिशय पवित्र स्थान. ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांचा अवतार म्हणजेच आपले श्री दत्तगुरु. पुढच्या 5 मिनिटात आम्ही दत्तशिखर स्थानाकडे पोहोचलो. अनुसूया मातेचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण आलो आहोत दत्तशिखर मंदिराकडे. तुम्ही माझ्या मागे पाहता, लिटरली आकाशाचा कलर असा अगदी गुलाबी असं झालेला आहे आणि संध्याकाळचे फक्त 6:30 वाजले आहेत आणि लिटरली असं पूर्ण काळोख झाला आहे. थंडी थोडीशी वाजायला लागली आहे, कारण जनरली जानेवारी महिन्यामध्ये इथे बऱ्यापैकी थंडी असते. आम्ही गेल्या वर्षीसुद्धा जानेवारी महिन्यातच आलो होतो, पण ते आम्ही फर्स्ट वीकला आलेलो. त्यावेळेला तर कडाक्याची थंडी पडली होती. आत्ता पण तसंच काहीसं टेम्परेचर आहे, पण तेवढी नाही आहे. प्रत्येक मंदिराच्या बाहेर, जसे की अनुसूया मातेच्या मंदिराच्या इथेसुद्धा आणि दत्तशिखर मंदिराच्या इथेसुद्धा तुम्हाला साडी किंवा लागणारा प्रसाद किंवा आतमध्ये लागणारा जे काही साहित्य आहे मंदिरात जाण्यासाठी, ते सगळं तुम्हाला इथे अवेलेबल होईल. आणि या रस्त्याने आपण मंदिराकडे चाललो आहे. आणि अजून एक गोष्ट, इथे बरेच सारे वानर आहेत, तर त्याच्यामुळे तुमच्या वस्तू थोड्या काळजीपूर्वक वापरा. प्रत्येक एका डोंगरावरून दुसऱ्या मंदिराचं आपल्याला दर्शन घडतं. जसं रेणुका मातेच्या मंदिराच्या इथून आपल्याला अनुसूया मातेचं मंदिर दिसतं आणि अनुसूया मातेच्या मंदिराच्या इथून आपल्याला दत्तशिखर मंदिर दिसतं. तसं दत्तशिखर मंदिराच्या इथून सुद्धा आपल्याला रेणुका मातेचं मंदिर दिसतं. हे सगळे जेवढे पण मंदिर आहेत ना, गडावरती आहेत. वरतून खाली यायचं आहे, दुसऱ्या मंदिरात जायचं आहे, परत तिथून परत खाली यायचं आहे, तिसऱ्या मंदिरात जायचं आहे. सो अशा पद्धतीने पूर्णपणे ट्रॅव्हल करून आपण सगळी मंदिरं व्हिजिट करतो आहे. शेवटचा पॉईंट आम्ही व्हिजिट करणार आहोत दत्तांचं जे निद्रास्थान आहे ते, आणि ते एक्झॅक्टली खालीच आहे, म्हणजे आपल्या गावाच्या इथेच आहे. माहूर गाव जिथे आहे तिथेच आहे ते खाली. सो इथे आम्ही आतमध्ये दर्शन घेतो आणि मग आपण निद्रास्थानाच्या इथे भेटूया. दत्तशिखर येथे त्रेतायुगापासून चालत असलेली धुनी आपल्याला पाहायला मिळेल. मंदिराच्या परिसरामध्ये शूटिंगची परमिशन बिलकुलही नाही आहे, त्याच्यामुळे त्याचं पावित्र्य राखा आणि मंदिराच्या आतमध्ये बिलकुलही शूटिंग करू नका. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर ना तुम्हाला असा धुनीचा सुगंध जाणवेल आणि तो तुम्हाला संपूर्ण मंदिर पाहिल्यानंतर, दत्तांचं दर्शन घेतल्यानंतर तुम्ही जेव्हा धुनी पाहायला जाता, तिथे जाता जाता तो एवढा स्ट्रॉंग होत जातो आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला कळेल की
म्हणजे इथलं पावित्र्य किती येते आणि ते किती आणि कशा पद्धतीने आपल्याला सांभाळायचं आहे. सो त्यांनी सांगितलं आतमध्ये शूटिंग करू नका, तर प्लीज त्या गोष्टीला खरंच इम्पॉर्टन्स द्या, त्याचं पावित्र्य राखा आणि बिलकुलही शूटिंग करू नका. बाकी तुम्ही इथे या आणि आतमध्ये जा, दर्शन घ्या, एवढंच मी तुम्हाला सांगेन. नंतर रिक्षावाल्या दादांना 320 रुपये देऊन रिक्षा सोडली आणि गडाच्या पायथ्याशी असलेल्या दत्तांचं निद्रास्थान पाहण्यासाठी निघालो. चालत अवघ्या 5 ते 6 मिनिटाच्या अंतरावरती हे स्थान आहे. अगदी सरळ रस्ता घेऊन पुढे जायचं आहे. आम्ही निद्रास्थानाजवळ पोचलो. इथे तुम्हाला देवाच्या पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य उपलब्ध होईल. मंदिरात जाताना व येताना कोणीही घंटा वाजवू नये असा इथे नियम आहे. घंटा फक्त आरतीच्या वेळीच वाजवण्यात येईल. माहूरगड हे दत्तांचं निद्रास्थान मानलं जातं. देवदेवेश्वराच्या या मंदिरात आजही श्री दत्त महाराज निद्रेसाठी येतात असं म्हटलं जातं. दैवल्य ऋषींनी स्थापन केलेलं हे लिंग अजूनही आपल्याला इथे पाहायला मिळेल. इथे भाविक सेवा करताना आपल्याला दिसतात. इथे आपल्याला पिडांपासून मुक्ती देखील मिळते. असं हे जागृत दत्तांचं निद्रास्थान आहे. काल रात्री जो ब्लॉग चालू केलाय तो आज रात्री लिटरली आम्ही संपवतोय आणि आमची संपूर्ण जर्नी कशा पद्धतीची होती जी तुम्ही पाहिलीच. आत्ताच आमचा 1 दिवस झालेला आहे आणि उद्या आम्ही सकाळी रेणुका मातेचं दर्शन घ्यायला जाणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही मुंबईला जाण्यासाठी निघणार आहोत आणि जाता जाता वाटेत नांदेड स्टेशनवरती गुरुद्वारासुद्धा व्हिजिट करणार आहोत. सो तो आमचा दुसरा दिवस असणार आहे. सो आजचा हा पूर्ण दिवस तुम्हाला आवडला असेल आणि छोटी मोठी थोडीफार इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आमच्याकडून मिळाली असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा. येस, आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, हायवे लेवलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब सुद्धा करा. येस, आमचे नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा. सो दिस इज अ अंकिता विथ केजो विथ शुभम एंड जुई साइनिंग ऑफ फ्रॉम हायवे लेवल्स. ओके, बाय. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.